वृद्धाश्रमात भेटलेली ती आजी जिने माझं आयुष्य बदलून टाकलं. त्या दिवशी मी पहिल्यांदाच एका वृद्धाश्रमामध्ये गेले होते. मनात थोडी भीती होती आणि थोडी उत्सुकताही होती. तिथे अनेक आजी आजोबा होते. काही जण वर्तमानपत्र वाचत होते, काही शांत बसले होते, तर काही दाराकडे एकटक पाहत होते, जणू कोणाची तरी ते वाट पाहत आहेत. तेवढ्याच माझी नजर एका आजीवर गेली. साधी पांढरी साडी, सुरकुतलेला चेहरा आणि डोळ्यात एक विचित्र शांतता होती. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले. आजी, तुम्ही कशा आहात? मी त्यांना विचारलं. त्या हलकसं हसल्या. मी ठीक आहे बाळा, पण माझी वाट पाहणं अजून संपलेलं नाही. त्यांच्या त्या एका वाक्याने मी थोडी गोंधळले. मी विचारलं, कोणाची वाट पाहताय? त्या म्हणाल्या, माझ्या मुलाची मी वाट पाहत आहे. मी सहज विचारलं होतं, तो भेटायला येतो ना? आजी काही क्षण शांत राहिल्या, मग हळू आवाजात म्हणाल्या, 3 वर्ष झाली. तो म्हणाला होता, आई 2 दिवस इथे राहा, मी तुला घेऊन जातो. ते 2 दिवस आज 3 वर्षांचे झाले आहेत. माझ्या अंगावर काटा आला. मी विचारलं, तुम्ही फोन करत का नाही मग त्याला? त्या हसल्या. त्याचा नंबर अजूनही पाठ आहे, पण आता फोन करत नाही. कदाचित तो खूप व्यस्त असेल किंवा माझी आठवण त्याला येत नसेल. त्या बोलत होत्या, पण प्रत्येक शब्दात वेदना होती. मी विषय बदलण्यासाठी विचारलं, आजी तुम्हाला काय आवडतं? त्या म्हणाल्या, माझ्या नातवाला गोष्टी सांगायला मला खूप आवडतं. आता कोणालाच वेळ नाही. इतक्यात त्यांच्या हातातून एक छोटासा फोटो खाली पडला. त्यात त्यांचा मुलगा आणि एक छोटासा नातू हसत उभे होते. आजीने तो फोटो अलगद उचलला आणि त्यावरून हात फिरवला. हा फोटो मी रोज पाहते, म्हणजे वाटतं अजूनही माझं घर आहे. त्या दिवशी मी वृद्धाश्रमातून निघाले, पण माझं मन तिथेच राहिलं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेलो. त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे लाडू घेऊन. मला पाहताच त्या म्हणाल्या, आज माझा नातू आला आहे. मी हसून म्हणाले, हो आजी, आजपासून मीच तुमचा नातू. त्यांच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. त्या दिवशी त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. तो स्पर्श मला माझ्या स्वतःच्या आजीची आठवण करून देणारा तो होता. मी शक्य तितक्या वेळा त्यांना भेटायला जाऊ लागले, त्यांच्या गोष्टी ऐकू लागले, त्यांच्यासोबत चहा प्यायला लागले. एक दिवस मी गेले तर त्यांची खोली रिकामी होती. माझं हृदय धडधडायला लागलं होतं. मी कर्मचाऱ्यांना विचारलं, त्या आजी कुठे आहेत? त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, काल रात्री त्यांचं निधन झालं. माझ्या पायाखालची जमीन सरकली. कर्मचाऱ्यांनी मला एक छोटंसं पाकीट दिलं. हे त्यांनी तुमच्यासाठी ठेवून दिलं आहे. मी ते उघडलं. आता तो जुना फोटो होता आणि एक चिठ्ठी. त्यावर लिहिलं होतं, बाळा, रक्ताचं नातं नसतानाही तू मला आपुलकी दिलास. माझा मुलगा आला नाही याचं दुःख आहे, पण शेवटच्या दिवसात मला नातवाचं प्रेम मिळालं याचं समाधान जास्त आहे. आनंदी राहा. ती चिठ्ठी वाचताना माझे अश्रू थांबत नव्हते. त्या दिवसापासून मी एक गोष्ट ठरवली, ज्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलं, त्यांना त्यांच्या शेवटच्या दिवसात एकटं सोडायचं नाही. कारण आई वडील वृद्ध होत नाहीत, ते फक्त आपल्या प्रेमाची वाट पाहत असतात. जर तुमचे आई वडील आज तुमच्यासोबत असतील तर आजच त्यांना फोन करा. 2 मिनिटं त्यांच्याशी बोला, कारण काही जणांना फक्त तुमच्या आवाजाचीच गरज असते. स्टोरी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा.